मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कपाळावर नेहमीच टिळा असतो। असाच टिळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कपाळावर देखील असतो। गर्दीतला एखादा व्यक्ती अशा प्रकारचा टिळा लावलेला दिसला की समोरचा चटकन ओळखतो। ती ओळख असते बैठकांची। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये देखील बैठकांचं प्रस्थ आहे। बैठकांना जाणारी ही लोक श्री सदस्य म्हणून ओळखली जातात। एकनाथ शिंदेंची ओळख देखील श्री सदस्य अशीच आहे। काय असतात या बैठका? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकांना का जायला लागले? नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेलं प्रबोधन नेमकं काय? आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या कार्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तेच या व्हिडिओत। धर्माधिकारी कुटुंब हे मूळचं रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा गावचं। 400 वर्षांपूर्वी या घराण्यातील गोविंद चिंतामणी शांडिल्य यांनी धर्मजागृतीचं काम केलं। त्यांच्या कामावरून कान्होजी आंग्रे यांनी त्यांना धर्माधिकारी ही उपाधी दिली। धर्माधिकारी ही उपाधीच पुढे या घराण्याचं आडनाव झालं। त्यानंतरच्या पिढ्या धर्मजागृतीचं हे काम करतच होत्या आणि या कामाला समाज प्रबोधनाची जोड देऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची कामगिरी केली ती डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी। 1922 साली जन्मलेल्या नानासाहेब धर्माधिकारी यांनी मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात हा विचार अंगीकारला आणि श्री समर्थ रामदास महाराजांचे दासबोधाचे निरूपण करायला सुरुवात केली। 1943 साली श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली। 8 ऑक्टोबर 1943 साली गोरेगाव इथं पहिल्यांदा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर गावागावांमध्ये या बैठका आयोजित होऊ लागल्या। गावोगावी होणाऱ्या या बैठकांमधनं धर्म, दासबोध, व्यसनांपासून मुक्ती अशा प्रकारचं समाज प्रबोधन करण्यात येऊ लागलं। बघता बघता गावोगावच्या या बैठका वाढायला लागल्या। या बैठकांना उपस्थित असणाऱ्या लोकांना एक वेगळी ओळख मिळायला लागली। ही ओळख होती श्री सदस्य या नावाची। श्री सदस्य यांचा एक संप्रदायच निर्माण झाला। नानासाहेब धर्माधिकारी यांनी पेरलेल्या या प्रबोधनाच्या कार्याला पुढे वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं ते त्यांचे सुपुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी। अप्पासाहेब धर्माधिकारी देखील निरूपण करू लागले। समाज प्रबोधनाला समाजकार्याची जोड देऊन श्री सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात आरोग्य उपक्रम, स्वच्छतेचे उपक्रम, वृक्ष लागवड करण्यात येऊ लागली। देशाने मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देणं लागतो हा विचार पुढे आणत अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी प्रबोधनाला सुरुवात केली। निर्व्यसन, अंधश्रद्धा, प्रौढ साक्षरता वर्ग, लहान मुलांसाठी संस्कार, बालसंस्कार वर्ग या सोबतच बैठकांमार्फत दासबोध घराघरात घेऊन जाण्याचं काम अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्फत झालं। डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांचा डिलीट पदवी देऊन तसेच भारत सरकारमार्फत त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक देखील केली होती। आता श्री सदस्य असणाऱ्या लोकांची व्यापकता सांगायची झाली तर 2008 साली नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आपल्याला उदाहरण देता येईल। या सोहळ्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल 40 लाख श्री सदस्य उपस्थित राहिले होते। इतके लोक आले तर मॅनेजमेंट ढासळू शकतं अशी टीका होत होती। पण कार्यक्रम झाला आणि त्यानंतर उपस्थित लोकांनीच सगळं मैदान पूर्वीसारखं साफ केलं आणि स्वच्छतेचा, शिस्तीचा परिपाठच घालून दिला। इतक्या मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी लोक आल्यानं त्याची दखल लिम्का बुकने देखील घेतली होती। यावरूनच श्री सदस्य असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आणि त्यांची व्याप्ती किती आहे ते देखील समजतं। आता जाता जाता पाहूयात ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कपाळावरच्या टिळ्यामागचं कनेक्शन। तर ते साल होतं 2000 सालचं। एकनाथ शिंदेंच्या दोन्ही मुलांचा बोट अपघातात मृत्यू झाला। हे संकट एकनाथ शिंदेंच्या कुटुंबासाठी प्रचंड त्रासदायक ठरलं। डोळ्यादेखत झालेल्या आपल्या मुलांचा मृत्यू शिंदे कुटुंबाला विसरता येण्यासारखा नव्हता। मानसिक पातळीवर शिंदे कुटुंब पूर्ण खच्चीत झालं होतं। अशा वेळी त्यांना आधार मिळाला तो बैठकांचा। एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी बैठकांना जायला लागल्या। अध्यात्मातनं त्यांना मनशांती मिळू लागली। पत्नीसोबत एकनाथ शिंदे देखील या बैठकांचा भाग व्हायला लागले आणि शिंदेंच्या कपाळावर बैठकीचा टिळा लागला। आजही जाहीर भाषणांमधून एकनाथ शिंदे सांगतात की या बैठकांमुळे आणि नानासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे मी त्या संकटातनं बाहेर पडलो, आमचं कुटुंब बाहेर पडलं, नाहीतर मानसिक खच्चीकरण होऊन आम्ही तेव्हाच संपलो असतो। यापूर्वी देखील अनेकदा एकनाथ शिंदे हे बैठकांना उपस्थित राहिलेले दिसून आलेले आहेत। ते आजही वेळ काढून उपस्थित राहत असतात असं सांगण्यात येतं। तुम्हाला ही बैठकांविषयीची आणि धर्माधिकारी कुटुंबाविषयीची आणि त्यांच्या एकनाथ शिंदेंसोबतच्या कनेक्शनची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा।